सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एक आपण खूप इंटरेस्टिंग अशी केस स्टडी पाहणार आहोत. परीक्षा. एके दिवशी एक जातकाला IIT ग्रॅज्युएट होता. अमेरिकेत जाऊन MS केलं तर मास्टर्स केलं तर तिथंच तो नोकरीला होता आणि तो जेव्हा मला भेटला, त्यावेळेला त्यानं अगदी उघड-उघड मला आव्हान दिलं असं म्हणू. तो म्हणाला, की "डोंट गेट ऑफेंडेड, बट जस्ट फॉर क्युरिओसिटी माझ्या आयुष्यात आधीच घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेचा जर कालावधी तुम्ही सांगू शकलात, तर माझ्या मनात जी काही थोडीफार ज्योतिष म्हणा किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल म्हणा किंवा मी ॲज अ ज्योतिषी म्हणून त्याच्या मनात काही थोड्याफार शंका असतील, त्या दूर होतील." अर्थात हा माझी परीक्षा घेण्यातलाच प्रकार झाला. आजवर अशी शेकडो आव्हानं मी स्वीकारलेली आहेत आणि त्यात यशस्वी पण झालो आहे. पण उगाच कुणीतरी उठावं आणि माझी परीक्षा घ्यावी इतका स्वस्त आणि चीप पण मी राहिलेलो नाही. मुळात मला आता अशा परीक्षा पास होऊन स्वतःला सिद्ध करायची गरजच नाही. पण तरी देखील मी हे आव्हान स्वीकारलं. तर जातकानं असं सांगितलं होतं, "माझा विवाह कधी झाला असेल ते सांगा." अगदी अचूक तारीख सांगता आली नाही तरी चालेल. किमान वर्ष आणि त्या वर्षातला एक 3-1 महिन्याचा कालावधी इथपर्यंत जरी तुम्ही सांगू शकलात, तरी चालेल. जातकानं जी माहिती दिली, त्या माहितीनुसार त्याची एक आपली निर्यन कुंडली पारंपरिक पद्धतीनं मी बनवली. ती आपल्या समोर आहे. जातकाची जन्म तपशील असा आहे, 12 मार्च 1986 संध्याकाळी 5:20 जन्म आहे आणि नागपूर, महाराष्ट्र हे जन्म ठिकाण आहे. ही निर्यन क्षेत्र कुंडली आहे. पत्रिकेवरती वरवर जरी विचारलं केला, बघितलं तरी लक्षात येतं, की जातकाला विवाह योग आहे निश्चित आणि योग्य वयात विवाह होण्याचे संकेत आहेत. म्हणजे लवकर पण नाही आणि उशिरा नाही. आता बघा जातकाचा जन्म आधुनिक काळातला 1986 सालचा जन्म आहे. नागपूरसारख्या शहरी भागातला जन्म आहे. IIT मधनं BTech केलेलं आहे. पुढं अमेरिकेत जाऊन मास्टर्स अशी पार्श्वभूमी आहे. अमेरिकेतच तो नोकरी करतोय. सध्या अजूनही अमेरिकेतच आहे. आता जर तुम्ही बघितलं तर साधारण अशी पार्श्वभूमी असलेली जी मुलं असतात, त्यांचं विवाहाचं वय साधारण 27 ते 32 असतं, असं आपलं निरीक्षण आहे. जातकाचा जन्म 1986 सालचा. त्या हिशोबानं जर बघितलं, तर जातकाचा विवाह साधारणपणे 2021 ते 2016 एक 4-5 वर्षाच्या कालावधीत झाला असावा, असा मी एक कयास केला, प्राथमिक अंदाज केला. आता त्या अंदाजानुसार जर जातकाच्या पत्रिकेत येणाऱ्या महादशा तपासल्या, तर लक्षात येतं, की शुक्र महादशा ही 2006 ला चालू होऊन 2026 ला संपणार आहे. 2006 च्या आधी जातकाचं वय खूप लहान असल्यामुळं त्याच्या आधीच्या दशेत तो काही विवाह करणार नाही. विवाह होणारही नाही. कारण का? तर त्यावेळेला 2006 साली जातकाचं वय 20 वर्षाचं असेल आणि आपल्याकडच्या कायद्यानुसार वयाच्या 21 च्या आधी विवाह करताच येणार नाही. त्यामुळं शुक्राची जी महादशा आहे 2006 ला चालू होणार आहे आणि ती 26 ला म्हणजे जातक जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेला ती शुक्र महादशा चालूच होती आणि आजच्या तारखेला देखील ती चालूच आहे. त्यामुळं शुक्राच्या महादशेत हा विवाह झाला असेल, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपण जो कालावधी ठरवला 2011 ते 2015 या कालावधीत शुक्राची दशा होती. तर मी ह्या शुक्राच्या महादशेत कोणकोणत्या अंतर्दशा येतात ते आपण बघितलं. शुक्राच्या महादशेतली पहिली शुक्र अंतर्दशा जानेवारी 2006 ते 2009 अशी असेल. मग रवीची अंतर्दशा आहे ती मे 2009 ते 2010. चंद्राची आहे ती मे 2010 ते जानेवारी 2012. मंगळाची अंतर्दशा येईल ती जानेवारी 2012 ते मार्च 2013 आणि शुक्राची मध्ये राहूची जी अंतर्दशा येईल ती मार्च 2013 ते मार्च 2016. म्हणजे थोडक्यात म्हणजे शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू या एक 5 अंतर्दशा आपल्याला अशा दिसतायत, की त्या आपल्या कालावधीमध्ये बसतायत 2011 ते 2015. ठीक आहे.
आता ह्या अंतर्दशेत विवाह झालाय. आता ह्याच्यातली कुठलीही अंतर्दशा, त्यातली शुक्र आणि रवी या 2 अंतर्दशा आपण वगळूया. कारण जेव्हा रवीची अंतर्दशा संपेल त्यावेळेला 2010 असेल मे, त्यावेळेला जातक 24 एक वर्षाचा असेल. त्यावेळेला त्याचं शिक्षण कदाचित चालू असेल. अमेरिकेत तो गेला असेल, एम-एस चालू असेल किंवा नुकतंच एम-एसहून नोकरीला लागला असेल. इतक्या झटपट तो लग्न करणार नाही. त्यामुळे या 2 अंतर्दशा सोडून देऊ. म्हणजे आपल्याकडे आता चंद्र, मंगळ आणि राहू या 3 अंतर्दशा उरतात. याचा आपण विचार करू. आता विवाह जेव्हा होतो तेव्हा त्या आवश्यक जे 2 भाव असतात, जे सक्रिय असावे लागतात, ते म्हणजे सप्तम आणि द्वितीय. तर त्या दृष्टीने आपण हे जे अंतर्दशा स्वामी आहेत, यांचं कार्यक्षेत्र तपासू. चंद्राचं कार्यक्षेत्र बघितलं तर 7, 8, 2, 11, 12 आणि विशेषाधिकारानं 10. मंगळाचं कार्यक्षेत्र बघितलं तर 7, 4, 2, 11, 4, 9. राहूचं कार्यक्षेत्र बघितलं तर 2, 8 हे मूळ आणि राशी स्वामी मंगळाच्या माध्यमातून 7, 4, 2, 11, 4, 9. बघितलं तर चंद्र आणि मंगळ सप्तमाचे प्रथम दर्जाचे अ दर्जाचे कार्यश आहेत आणि राहू देखील राशी स्वामी मंगळाच्या माध्यमातून सप्तमाचा अ दर्जाचा कार्यश होतो. द्वितीय भावाच्या अंगाने विचार जर केला तर चंद्र, मंगळ आणि राहू हे तिघही अंतर्दशा स्वामी द्वितीय भावाचे कार्यश आहेत. त्यातल्या त्यात राहू द्वितीय भावाचा अ दर्जाचा कार्यश आहे, बलिष्ठ प्रथम दर्जाचा. आणि चंद्र आणि मंगळ जरी 2 भावाचे दुसऱ्या भावाचे कार्यश असले तरी त्यांचा दर्जा जरा कमी आहे, ते क दर्जाचे आहेत. त्यातही तुम्ही बघितलं तर चंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये अष्टम स्थान आहे, दशम स्थान आहे. दशम स्थानाचा तो अ दर्जाचा कार्यश आहे. त्यामुळे मंगळाची स्थिती काहीशी कमकुवत आहे. त्या तुलनेत मंगळ आणि राहू विवाहासाठी जास्त अनुकूल वाटतात. त्यामुळं चंद्राच्या अंतर्दशेपेक्षाही आपल्याला मंगळ आणि राहू अंतर्दशा जास्त आश्वासक आहेत. त्यामुळे ह्या 2 अंतर्दशावर आपण जास्त विचार करू, फोकस करू. चंद्राची अंतर्दशा आपण आता सध्या तरी वगळूया. त्यामुळे आपल्यापाशी आता शुक्र मंगळ आणि शुक्र राहू या 2 अंतर्दशा राहतात, की जिथं जातकाचा विवाह होण्याची शक्यता आपल्याला सगळ्यात जास्त वाटते. आता तसं बघितलं तर मंगळ आणि राहू दोघंही अत्यंत तगडे आहेत विवाहाच्या दृष्टीने. 7 आणि 2 आहेत, 10 नाहीये, 6 नाहीये. म्हणजे आता या 2 अंतर्दशा आहेत त्यापैकी कोणाची तरी एकाची आपल्याला निवड करायला पाहिजे. हे फार मोठं किचकट काम आहे. खूप फॅक्टर्स बघायला लागतील. त्यावेळेला आपल्याला हे आपलं काम अधिक सुकर करण्यासाठी पाश्चात्य तंत्राचा वापर करून आपण ह्याच्यामध्ये काही नॅरो डाउन करता येईल का? किंवा आणखीन काही धागेदोरे हाताला लागतात का? ते आपण तपासू. त्यासाठी आपण सेकंडरी प्रोग्रेशन म्हणजेच दिनवर्ष या तंत्राचा प्रामुख्याने वापर केला जातो. आपला कालावधी आहे जानेवारी 2012 ते मार्च 2016 म्हणजे मंगळ आणि राहू या 2 अंतर्दशाचा हा कालावधी आहे. तर या कालावधीत सेकंडरी प्रोग्रेशनचं चित्र काय असेल? आता हा कालावधी असा 4 वर्षाचा आहे. त्यामुळे आपण काय करूया, की या जानेवारी 2012 ते मार्च 2016 या कालावधीचा आपण निम्मा मध्य पकडू. म्हणजे 1 जानेवारी 2014 कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे आपल्याला, म्हणून ही तारीख निवडली. या दिवशीचा एक सेकंडरी प्रोग्रेस चार्ट तयार करू आणि काय चित्र दिसतं हे आपण बघू. तसं जर बघितलं तर तुमच्या समोर ती चार्ट आहे. हा सेकंडरी प्रोग्रेस चार्ट आहे. पाश्चात्य पद्धतीचा आहे, सायन पद्धतीचा आहे आणि त्याची तारीख आहे 1 जानेवारी 2014. तुम्ही जर नीट बघितलं, मी सर्कल करून दाखवले तांबड्या रंगाचं, लक्षात येईल की प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू ज्याला आपण DS म्हणतो आणि जन्मस्थ शुक्र हे जवळपास अंशात्मक युतीमध्ये आहेत. सप्तम बिंदू जो प्रोग्रेस्ड आहे तो 5 मेषेवर आहे, तर जन्मस्थ शुक्र 4 मेषेवरती आहे. दोघांच्यामध्ये 1 अंशाचा फरक आहे. दोघंही एकाच राशीत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये जवळ पूर्ण युती झाली आहे, अंशात्मक युती झालेली आहे. पण ती पूर्ण नाही आहे. कारण का? तर प्रोग्रेस सप्तम बिंदू हा जन्मस्थ शुक्राच्या जो 4 मेषेवरती आहे त्याच्याशी युती करून 1 अंश पुढे आला. आता सेकंडरी चार्ट्समध्ये सेकंडरी प्रोग्रेस चार्टमध्ये 1 अंश देखील खूप मोठी अहमियत राखतो. एरवीच्या ह्याच्यामध्ये 1 अंश म्हणजे आपण काय फारसं अगदी झालीच क्लोज युती आहे, जवळ 100% युती असं म्हणतो. पण सेकंडरी प्रोग्रेस चार्टमध्ये अगदी पूर्ण अंशात्मक तंतोतंत युती जास्त महत्त्वाची असते. त्यामुळं सप्तम बिंदू जन्मस्थ शुक्राच्या युती करून पुढे आलाय ह्याचा अर्थ
लग्नाची तारीख ही 1 जानेवारी 2014 पेक्षाही अलीकडची असणार आहे. म्हणून आपण काय केलं, साधारण एक वर्षभर मागे गेलो आणि 1 जानेवारी 2013 चा सेकंडरी प्रोग्रेस चार्ट तयार केला. तो तुमच्या समोर आहे. आता हा 1 जानेवारी 2013 चा आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर प्रोग्रेस सप्तम बिंदू 449 मेशेवर आहे आणि जन्मस्थ शुक्र हा 409 मेशेवर आहे. आता ह्यांच्या दोघांच्या मध्ये फक्त 40 आर्क मिनिट किंवा कलाचा अंतर आहे. फक्त 40 आर्क मिनिट. म्हणजे काय झालं, की अजूनही ते युतीतच आहेतच. युती आणखीन जवळ आलेली आहे, पण पूर्ण झालेली नाहीये. दोघांचे अंश तंतोतंत मिळालेले नाहीयेत. ह्याचा अर्थ काय होतो, की ही लग्नाची जी तारीख असेल ना, ती 1 जानेवारी 2013 च्याही थोडी अलीकडे असणार आहे. म्हणून मग मी काय केलं, 1 मे 2012 चा चार्ट तयार केला. अशा तऱ्हेने केला. चार्ट थोडा ॲनिमेट करून करतो मी ते नेहमी. चार्टची वेळ बदलून, दिवस बदलून वगैरे करतो आणि ते असं जुळवलं, की ही मला 1 मे तारीख मिळाली आणि त्या तारखेला प्रोग्रेस सप्तम बिंदू 409 मेशेवर आहे. जन्मस्थ शुक्र देखील 409 मेशेवर आहे. अगदी पूर्ण अंशात्मक तंतोतंत युती झाली आहे. म्हणजे 1 मे 2012 ला विवाह झाला असं सेकंडरी प्रोग्रेस चार्ट म्हणतो. अर्थात 0.25 चा प्लस मायनस असल्यामुळं 1 मेच्या आसपास विवाह झालाय. 2012 तर नक्कीच आहे आणि 1 मेच्या आसपास कदाचित एप्रिल असेल किंवा जून असेल. ठीक आहे. सेकंड रिप्रोचॅटने आपल्याला ही बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिली. आता ह्या माहितीचा वापर करून आपल्याला आता काम सोपं झालं. मंगळाची अंतर्दशा का राहूची अंतर्दशा हे तर ठरवता येईलच आणि त्या अंतर्दशेमधली कुठली विदशा किंवा सूक्ष्मदशा हेही आपल्याला बघता येईल. त्या दृष्टीने बघितलं तर शुक्र महादशा आणि मंगळ अंतर्दशा जी जानेवारी 2012 ते मार्च 2013 अशी ही साखळी मिळते. आता शुक्र आणि मंगळ हे महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी दोघंही सप्तम भावाचे अत्यंत प्रबळ कार्यश असले तरी त्यांच्याकडं द्वितीय भावाचं कार्यक्षत्व आहे आणि ते कमकुवत आहे, क दर्जाचं आहे. त्यामुळं या मंगळाच्या अंतर्दशेमध्ये अशी विदशा आपण बघू, अशा ग्रहाची विदशा आपण बघू, की जो द्वितीय भावाचा अत्यंत प्रबळ अ दर्जाचा कार्यश आहे. कार्यक्षेत्र जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, की राहू हा एकमेव ग्रह असा आहे, की जो द्वितीय भावाचा प्रबळ अ दर्जाचा कार्यशील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की शुक्राची महादशा, मंगळाची अंतर्दशा आणि राहूची विदशा हे तिघं मिळून ही विवाहासाठी आवश्यक असलेली साखळी पूर्ण करतात. त्यामुळे शुक्र, मंगळ, राहू अशी जर साखळी जुळवली तर तो कालावधी येतो 2 फेब्रुवारी 2012 ते 6 एप्रिल 2012. सेकंडरी प्रोसिजरने आपल्याला 1 मे 2012 हा कालावधी दिलेला आहे. त्याच्या आसपास होणार असं सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट 1 तारीख 1 मेच असेल असं नाही. थोडंफार मागं पुढे असतं. जन्मवेळेत थोडीशी एखादी अर्ध्या मिनिटाची 2 मिनिटाची चूक असते. हे सगळं गृहीत धरून दोन्ही हे कालावधी आपले जवळपास मिळते-जुळते आहेत असं आपण म्हणू शकतो. आता याच्या आसपास विवाह झाला म्हणजे याचा विवाह एप्रिल-मे मध्ये झाला असेल असा आता प्राथमिक निकष आपण काढू शकतो. म्हणजे प्लस मायनस 3 महिन्यात आपण आणलं. वर्ष तर ठरवलंच आणि वर्षातले 3 महिने पण ठरवले. पण एकदा कन्फर्मेशनसाठी आपल्याला गोचर बघितलं पाहिजे. गोचरीचा कौल घेतल्याशिवाय कोणताही कालनिर्णय करता येणार नाही. आता आपला कालावधी मिळालाय की साधारण 2012 चे पहिले काही महिने. म्हणून मग मी काय ठरवलं, जानेवारी ते मार्च एप्रिलपर्यंत एक 3-4 महिन्याचं गोचर मी तपासलं आणि प्रश्न विवाहाचा असल्यामुळं गुरु, मंगळ, शुक्र ह्याला तर महत्त्व येणार. शनीची साक्षी महत्त्वाची आहे. सगळं विचार केला तर लक्षात आलं, की मार्च 2012 मधलं गोचर हे सगळ्यात जास्त मला आश्वासक वाटलं. याचं कारण म्हणजे त्या काळात गोचरीचा गुरु मेषेत होता. म्हणजे जातकाच्या जन्मपत्रिकेत तो 9म भावात होता. त्याची दृष्टी पंचम दृष्टी लग्नावर पडली. ही विवाह सूचक आहे. शनी तुळेत होता. त्याची दृष्टी 9म भावावर पडली. म्हणजे डबल ट्रान्झिटचा निकषही पूर्ण झाला. मंगळ सिंहेत होता म्हणजे जातकाच्या लग्न भावात. त्याची दृष्टी सप्तम भावावरती म्हणजे मंगळाचं गोचर अनुकूल झालं. शुक्र मेषेत होता म्हणजे जातकाच्या 9म भावात आणि गोचरीचा शुक्र आणि गोचरीचा गुरु यांची पूर्ण अंशात्मक युती जातकाच्या भाग्यस्थानात म्हणजे 9म स्थानात झालेली दिसते. आता ह्याच्या पलीकडं आणखीन चांगलं इंडिकेटर कुठला असणार आहे?
इतके चांगलं गोचर विवाहासाठी आणखीन कुठलं असणार आहे. त्यामुळं इतकी सारी कन्फर्मेशन मिळाल्यामुळं अत्यंत आत्मविश्वासाने मी जातकाला सांगितलं, आपल्या पत्रिकेच्या अभ्यासावरून मला असं दिसतं, की आपला विवाह मार्च 2012 या महिन्यात झाला असावा. जातक म्हणाला, "तर मला वर्ष आणि त्यातले 3 महिने सांगा." मी वर्ष आणि त्यातला फक्त 1 महिना इतकं नॅरो डाउन करू शकलो. ह्याच्यापेक्षा जास्त नॅरो डाउन करता येणं कदाचित शक्य झालं नसतं. आणि काय झालं, जातकानं अक्षरशः तो खुर्चीत बसला होता, तो उठला, माझ्या जवळ आला आणि अक्षरशः त्यानं माझे पाय धरले आणि मला म्हणाला, हे अगदी शब्दशः असंच्या असं तो बोललेला आहे, की "गुरु महाराज, हे कल्पनेच्या बाहेर आहे. हे अद्भुत आहे. अनेक ज्योतिषांकडे फिरून मी आलेलो आहे. सगळे एक जात भाकड निघाले." त्यांनी नावं पण घेतली, पण मी ती नावं इथं देत नाहीये. सगळे एक जात भाकड आहेत. त्यात मुंबईचे ज्योतिषी आहेत, ठाण्याचा ज्योतिषी आहे, पुण्याचे तर 2 आहेत. नुसती जाहिरातबाजी आहे, फेसबुक पांडित्य आहे, एकातही दम नाही. आपणही तसेच असाल या समजुतीने मी आपली परीक्षा घ्यायला गेलो, पण मी चुकलो, मला क्षमा करा. मी आजवर जितक्या म्हणून ज्योतिषांना भेटलो, त्यातला एकही माई का लाल ज्योतिषी आपण दिलीत तशी परीक्षा द्यायला, म्हणजे घटना सांगतो त्याची कालावधी सांगा, ह्या पद्धतीची परीक्षा द्यायला तयार झाला नाही. आपण पहिले आणि एकमेव. आपला अंदाज तंतोतंत बरोबर आहे. माझा विवाह खरोखरच 23 मार्च 2012 रोजी झालेला आहे. याला म्हणतात ज्योतिष. आपल्याला अशाच पद्धतीचं चांगलं-चांगलं मार्गदर्शन, फार अचूक त्याचा दावा मी करत नाही. मी तुमच्यासाठी उत्तम प्रयत्न करीन. जास्तीत जास्त अचूक सांगायचा प्रयत्न करीन. त्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती फोन करू शकता, मेसेज पाठवू शकता, WhatsApp करू शकता. मी आपल्याला मदत करायचा जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करीन. त्याचबरोबर जर माझं भविष्य चुकलं, तर तुम्ही भरलेले सगळेचे सगळे पैसे एकही पैसा न काढता, कुठलाही प्रश्न न विचारता, उलट तपासणी न घेता, खळखळ न करता ताबडतोब तुमचा पैन पै मी परत करेन. ही माझी लेखी हमी आहे. इतर ज्योतिषांना विचारून बघा, अशी गॅरंटी कोणी देतंय का? अशी परीक्षा कोणी देतंय का? विचारून बघा आणि मग माझ्याकडे या. ठीक आहे? आता एक तुमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं एक माफक अपेक्षा आहे. या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओवरती तुम्ही कॉमेंट करा. तुमच्या काही सूचना, अपेक्षा असतील त्या कळवा. एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल, माहिती हवी असेल, तर ते कळवा. मी जरूर ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. तसा व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तो पोहोचेल. कारण माझ्या चॅनेलची किंवा माझ्याबद्दल माहिती आहे सगळ्यांनाच असेल असं नाही. जर तुम्ही व्हिडिओ शेअर केलात, तर अशा अनेक लोकांना माझ्याबद्दल माहिती होईल. मी देत असलेल्या सेवेंबद्दल माहिती मिळेल, ज्योतिषाबद्दल माहिती मिळेल. बरेच लोक ज्योतिष शिकतात, त्यांना या अशा केस स्टडीचा निश्चित उपयोग होऊ शकतो. त्यामुळं त्या लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि तुमची मदत ही लाख मोलाची ठरणार आहे. माझं चॅनेल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन-नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हे सगळं करायला तुम्हाला वेळ खर्च करायला लागणार नाहीये, परिश्रम घ्यायला लागणार नाहीयेत, पैसे खर्च करायला लागणार नाहीत. एक माऊस क्लिक केलं, की ह्या गोष्टी होऊ शकतात. लाईकच्या बटनावर क्लिक करू शकता. एखादी कॉमेंट, "आवडला व्हिडिओ, छान आहे, उत्तम माहिती." असे 1-2 शब्द तुम्हाला लिहिता येणार नाहीत का? तेवढे लिहा तुम्ही. व्हिडिओ शेअर करायला सुद्धा लाईक एक बटन आहे, ते करू शकता. सबस्क्राईब लाईक बटन आहे, ते तुम्ही क्लिक करून घेता. या सगळ्या गोष्टीसाठी पैसे पडत नाहीत, मेहनत नाहीये. एवढं तरी कराच. आपला हा जो प्रतिसाद आहे ना, हा मला नवीन कंटेंट द्यायला प्रोत्साहित करतात. जर कोणी लाईक केलं नाही, कोणी सबस्क्राईब केलं नाही, कोणी कॉमेंट केलं नाही, कोणी शेअर केलं नाही, तर ह्याचा अर्थ काय होतो, की मी जे काही करतो ते लोकांना आवडत नाहीये, रुचत नाहीये, पटत नाहीये, समजत नाहीये. लोकं असल्या व्हिडिओजना कंटाळलेत. काहीही असू शकेल. असं जर असेल, तर मग मलाही व्हिडिओ करण्यात काही उत्साह राहणार नाही. कारण असा एखादा व्हिडिओ करायचा म्हटलं, की काही तासांची मेहनत असते. ह्याच्यातनं मला पैशाची अपेक्षा नाहीये. फक्त माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि ही माहिती
अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच माझी तळमळ आहे. तर एवढी माफक अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवतोय. बघा, एक अपील आहे. काय करायचं काय नाही हे शेवटी तुमच्या हातात आहे. माझं काम मी केलेलं आहे. आता तुम्ही ही अपेक्षा पूर्ण करा अथवा न करा. माझ्या शुभेच्छा कायमच तुमच्या पाठीशी राहतील. धन्यवाद.